नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौल्य ॲग्रो कन्सल्टन्सी मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण DF सोल्युशन कसे बनवायचे हे बघूया. आता आपण जे द्राक्ष बागेत उभा आहे ती क्रिम्सन व्हरायटी आहे. तर यासाठी आपण चांगल्या लवकर वरती जाण्यासाठी DF सोल्युशन ज्यावेळेस देतो त्यावेळेस मायक्रोन्यूट्रिएंटची पण पूर्तता होते आणि झाडे पण फास्ट वर जातात. तर आपण आज बघूया मायक्रोन्यूट्रिएंट DF सोल्युशन कसे बनवायचे. DF सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला सिमेंटी टाकी असेल तर फार फायदेशीर होतं आणि ते आपल्याला वर्षभर वापरण्यात येणार आहे. यामुळे सावली असणं गरजेचं आहे किंवा सावली जर नसेल तर त्याच्यावर झाकण ठेवणं महत्वाचं आहे. तर आपण कसं DF सोल्युशन बनवायचं हे बघूया. आपण दयालचा मायक्रोन्यूट्रिएंट डोस आणलेला आहे. त्यामध्ये फेरस, मॅंगनीज, बोरॉन, झिंक, मॅग्नेशियम सल्फेट असं ह्या एकाच गोणीत आपल्याला मिळालेलं आहे. यामध्ये अजून ऍडिशन मध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर मिळालं आहे, परंतु ते आपल्याला टाकायचं नाही. ते मायक्रोरायझा आहे, ते विरघळत नाही. या मायक्रोन्यूट्रिएंट सोबत युरिया पण टाकायचा आहे आपल्याला आणि सोल्यूब, अल्केमीचा सोल्यूब, ॲमिनो फ्लुइक आणि फेरस सल्फेट पहिल्यांदा आपण टाकूया. फेरस सल्फेट टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे द्रावण पूर्ण. एक डोस बनवायला आपल्याला 500 लिटर पाणी गरजेचं आहे. दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट मॅंगनीज घेतलेलं आहे, हे पण मिक्स करायचं आहे. याच्यात पहिल्यांदा फेरस सल्फेट घेतलं 10 किलो, मॅंगनीज सल्फेट 5 किलो. द्रावण परत चांगलं ढवळून घ्यायचं आहे. पूर्ण टाकी ही 1000 लिटरची टाकी आहे, त्यामुळे आपण 5 लिटर मध्ये बनवत आहे. एक प्लॉट साठी आणि दुसऱ्या प्लॉट साठी परत बनवलं आहे. तिसरं मायक्रोन्यूट्रिएंट बोरॉन मिक्स करणार आहोत. 1 किलो बोरॉन आहे. यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट झिंक 5 किलो मिक्स करणार आहोत. झिंक सल्फेट टाकत आहोत आपण. हो. यानंतर मॅग्नेशियम सल्फेट टाकणार आहोत. मॅग्नेशियम सल्फेट झाल्यानंतर साधारण 5 किलो युरिया आणि सोल्यूब टाकून आपलं DF सोल्युशन तयार होईल. शेवटला सर्वात मोजूत 1 किलो टाकल्यास आपलं द्रावण जे आहे ते खराब होणार नाही. जवळजवळ आपण आता सर्वच मायक्रोन्यूट्रिएंट टाकले आहेत. आपलं DF सोल्युशन तयार आहे. यात आता युरिया आणि सोल्यूब अधिक मोजूत 1 किलो टाकायचं राहिलं आहे. ते टाकल्यानंतर आपलं हे DF सोल्युशन तयार होईल आणि हे आपण दर पाण्याला साधारण 50 लिटर ते 100 लिटर पर्यंत आपण देऊ शकतो. ड्रिप न देताना ॲक्वाचिल टाकणे गरजेचे आहे. हे रिकटचं रान आहे, क्रिम्सनचं आहे.